नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. तर आज सायली निघाली आहे गावाला, कारण की आपलं जे सोयाबीन आपण लावलं होतं त्याची भरपूर काम आलेली आहेत. म्हणजे तण आलेलं आहे, छानसं ते मोठं पण झालेलं आहे, ते बघायचंय. तण केवढं आहे, काय करायचं, कोळपायचं का औषध मारायचं हे बघायचंय. तर चला आता डायरेक्ट तिकडे जाऊया आणि आता डायरेक्ट रानामध्येच जायचंय. रानातलीच कामं करायची आहेत सगळी. आणि त्याचबरोबर इकडे डोंगर बघू शकता, सगळं एकदम हिरवगार झालेलं आहे, एकदम बघण्यासारखं निसर्गरम्य वातावरण आहे. आपण ज्या घाटातून आलो ना तो सोळशीचा घाट, किती छान हिरवागार निसर्गरम्य झालाय. त्याचबरोबर आमचा लकी बघा किती आनंद घेतोय. म्हणजे तो पण हिरवळ बघतोय, तो पण या निसर्ग संपत्तीचं सगळं बघतोय. त्याला सगळं वेगळं दिसतं. त्याला रोज माणसं दिसतात, माणसं, गाड्या, मोठ्या गाड्या, एवढ्याच गोष्टी दिसतात. आज त्याला प्राणी दिसतात, ते गाई म्हशी दिसतात. ते त्याला माहितीच नाहीये जीवन, कारण की तो पूर्ण पुण्यातच राहिला ना, तो पुण्यातच झाला आहे की नाही लकू. बघा तो किती आनंद घेते, किती आनंदी झालाय. इथे थांबलो होतो व्हिडिओ काढायला, पण आमच्या सराला काय व्हिडिओ जमत नाही, कधीच नीट काढत नाही. इकडे बघा, हे लकी बघा आमचं कसं थांबतोय. आता आम्ही कसं वाजायचं. तर इथे थांबले होते. तर हा जो स्पॉट आहे आपला, काय झाडी, काय डोंगर, काय निसर्गरम्य वातावरण, काय तर मोरांचा आवाज, आणि कसं वाटतं आमचा स्वर्ग सातारा. त्यावेळेस पण इथंच व्हिडिओ काढला होता. म्हणजे थोडा स्पॉट तिकडे, पण मी इकडे अलीकडे थांबले. हाच ड्रेस येतो, आणि हा ड्रेस तुम्ही म्हणाल की सायली हा ड्रेस का घालते, तर सायलीचा हा खूप आवडता आणि लकीवाला ड्रेस आहे, त्यामुळे सायली घालते. आणि त्याचबरोबर तो मागचा डोंगर दिसतो ना, त्याला चुंबळ्या आहे, त्याचं नाव चुंबळ्या आहे. तर चुंबळा बघा कसा दिसतोय आमचा, एकदम हिरवागार झालाय. आणि आमचा सातारा कसा दिसतोय, एकदम निसर्गरम्य वातावरण. हे लोणावळा काय बघताय, या मग आमच्या सातारला. मोर बघा कशा आवाज करतात. आणि तिकडे लकी बघा, लकीला सगळं फिरायचं, इथं निवांत फिरतोय. पप्पा म्हणतोय चला फिरायला. आणि कसा दिसतोय आमचा घाट बघा. तर आता आलो आम्ही रानामध्ये, म्हणजे आमच्या भूतखोरीमध्ये, जिथं आपण सोयाबीन लावलंय तिथं आलेलं आहे. सगळं एकदम हिरवगार आहे, पण पाहिजे तेवढा पाऊसच नाही झालेला. आता तुम्हाला मी येताना दाखवलं ना, तो आहे तलाव. दरवर्षी ह्या महिन्यापर्यंत तो फुल भरला जातो, पण अजून फुल भरला नाही. म्हणजे पावसाची किती आवश्यकता आहे अजून सुद्धा. इकडे मानखटावला ते बघू शकताय तुम्ही. इकडे बघा आमचं छानसं असं रानात उगवून आलंय. इतका आमच्या रानाला आहे ना, हा हे जे आहे का, हे लोक घरामध्ये शोला आणतात. तर आमच्या रानात बघा नको नको केलंय. शोपत केवढा आलाय बापरे. आणि ह्याला आहे ना औषध बिवषध मारून काही उपयोग नसतो, ह्याला उपटूनच काढावा लागतो. लिटरली लॉकडाऊन मध्ये आम्ही उपटून काढला, आणि आता परत आलाय हा बाबा, बापरे. आणि इकडे हे बघू शकता छानसं असं सोयाबीन, तर घेवडा आहे. आईने बाई इचकाच काढायला, सारानेच बसली इचका काढायला. आता सगळेच आता बसलेले इचका काढाय. रानातून आलो आणि आम्ही येताना म्हणजे सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे मम्मीने घेतले वडापाव. सकाळी जेवण बनवून घेणार होती आई, पण नेमकं अशी गडबड झाली की लकीने रात्रभरचे ताप दिला होता, काय बोलूच नका. त्याच्यामुळे मम्मीने आपलं मग रस्त्यात वडापाव घेतले. हे बघा लकी आमचा हावरा, वडापाव वगैरे खाल्लेत मस्त पैकी. आता आम्ही रानातच जेवायला बसलोय.
छान आता आम्ही जेवण केलं. जेवण म्हणजे असं काय म्हणतात वडापावच खाल्ले आणि आईने शिरा आणला होता तो खाल्ला. वारं बघितलं ना कसलं जोरात चाललंय, काहीच ऐकत नाही, जसं भरभर भरभर. ऑलरेडी माझं काल म्हणजे थ्रोट इन्फेक्शन झालं म्हणून मी बोलत नव्हते. आज मला थोडं बोलता येते पण उद्या मला नाही वाटत परत बोलता येईल म्हणून. असलं बेकार वारं ना माझा हा कानच बंद व्हायला लागलाय. काय तर कापसाने फरक पडणार आहे. आता चला इचका काढूयात. लईच काय आमचा लकी लई येड आहे बाबा. एक दिवस नक्कीच आहे ना माझं तोंड फुटणार आहे त्याच्या पायात. जा तिकडं पण आता इचका काढायला बसतात ते सगळे लाईनीने. आता आम्ही सगळे येत ना इथलं इचका काढायला बसलोय आणि लकी पण आम्ही जसं काढतोय का तसं उकरायला बघतोय. म्हणजे त्याला असं वाटतं की आम्ही गंमत म्हणून खेळतोय पण तर चांगलं चाललंय उकरायचं. हे तर सगळं उकरून गेलंय आता 5 मिनिटापूर्वी. हे बघा इचका, ह्याला इचका म्हणतात आणि ह्याला काँग्रेस. छान अशी रानातली कोथिंबीर काढली वगैरे आणि इकडे आलो हात धुवायला. मागच्या वेळेस बघितलं त्यावेळेस तुम्ही बघितलं मी तुम्हाला खेकडे दाखवत होते. आता पाणी सुद्धा नाहीये. खेकडे असतील पण पाणी अजिबातच नाही. म्हणजे पाऊस झालाच नाही याचा अर्थ. पाऊस झाला नाही त्याच्यामुळे ही अवस्था आहे. अजून भरपूर पाऊस पडायला पाहिजे. आतापर्यंत हे फुल भरलेलं असतं, आता काहीच भरलेलं नाही. जेवढं होतं पाणी तेवढं पण निघून गेले, आटून गेले. बाप रे अवघडच आहे यंदा, लय अवघड आहे. छान ताजी ताजी अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी हात बघा चिखलाने भरले. अख्खा फोन सुद्धा चिखलाने भरला गेलाय. रानात आलं ना हे असले ड्रेस काही कामाचे नसतात. आपलं साधं घालून आलं ना की पटपट काम उरकतं तरी येतात, पटपट हातात. पाऊस यायला लागला, लय गार वारं सुटलंय, लय म्हणजे लय. कोथिंबीर दाखव, ताजी ताजी हे बघा ही कोथिंबीरीची भाजी आणि ही पातळीची भाजी. लय मस्त लागते खायला आणि आत्ताच ह्याच दिवसामध्ये खायला भेटत. नाही भेटत रे. ही तर आम्ही आधी लॉकडाऊन मध्ये लय सगळं खाल्लंय. ही कुठली ग ती तांदूळ जा, ती 1 नंबर भाजी खायला माहिती का. असली जबर ना टेस्टला. आईने बघा मस्तपैकी घेतलं हिरवगार. आता ते घरी गेल्यावर ती करणार आणि मग जेवायला. इथं बघ मम्मीने पप्पांच्या एकमेकांच्या हातात होते. म्हणलं हाता पाणी घालू नका प्रेम कमेल. काय मम्मी बघा घेतल्या असते. हाय मम्मी. घरी आलो रानातनं, एवढं गार लागलं मला. मी कानामध्ये कापूस स्वेटर घालून पहिली बसले. आता चहा केलाय छानसा. आता चहा आणि काय ब्रेड हे खातं. आता आम्ही खायला बसलो. या सगळ्यांनी चहा ब्रेड खायला. तिकडे त्यांची कॉफी नाही तर चहा. ही पात्रीची भाजी, इकडे मेथी, हा हे मसाले भात बाबू काकाने आणि हे बाबू काकानेच आणलंय. हे मम्मीने पात्रीची भाजी केली. वरण इकडे ही भाकरी. आता आम्ही जेवायला घेतोय मस्तपैकी वरण भात वगैरे सगळे. जेवण बिवण केलं मस्तपैकी आणि गोधडी घेतली. एवढी गार पडली ना, एवढं पत्रा सुद्धा गार पडल्यानंतर ही गोधडी उपदेश सोडून गार पडली. असं वाटतंय की कुठल्या बर्फाळ प्रदेशात येऊन बसलं. आणि इकडे सकाळ बघा आईने काय केलंय. गार लागतंय. मी तर आल्यापासून स्वेटर आणि कापूस कानात अजिबात काढलेलं नाही. मला नकोच म्हटलं नाही तर लय आपल्या अंगलट खेळ येईल सगळा. असं आईने जुगाड केलाय कारण की लाईट बंद केली. उठणार कोण, कष्ट येणार कोण. त्यामुळं छान असं गोधडीमध्ये. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ही गोधडी ही जी बघा ह्याच्यावरती बघा दिसतंय बघा आजीने सगळं केलेलं आमच्या पराक्रम आहेत. आजीने आमच्या नवीन साड्या सुद्धा दिल्यात गोधड्यांना आम्हाला न सांगता. आमच्या आजीने असले पराक्रम केले. हा ना,
चूल उद्या भेटू आम्ही, कारण की आज नाही भेटलं वेळ. आणि इथं चूल पेटवायचं कसं होतं, इथं मी झोपते, मम्मी म्हणते तू केसाचं असून घालून ठेवशील एखाद्या दिवशी, त्याच्यामुळे पेटवली नाही. आता उद्या पेटू, कारण की इथं खूप गरज आहे चुलीची, कारण की असलं वातावरण गार आहे, पाऊस पडतोय, सगळं ते दवण ती नको नको झालंय बाबा. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असाल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चलो बाय बाय सगळ्यांना. आता गुड नाईट माझ्याकडून तुम्हाला.